कालची नाशिकची काय निश्चय सभा, निर्धार सभा, काय मेळावा आपण बघितला, तर आपल्याकडे जे आहे ते टिकवण्यासाठी तो झालेला निर्धार मेळावा किंवा निश्चय मेळावा आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ काय आहे? आर्टिफिशियल सगळ्या गोष्टी करायचं. बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी एक वाक्य वापरलं होतं की शिवसेना ज्यावेळी काँग्रेसबरोबर जाईल त्यावेळी माझ्या शिवसेनेचं मी दुकान बंद करेन. आम्हाला खरं हे काल ऐकायचं होतं की बाळासाहेबांचा विचारांचा वारसा जर पुढे न्यायचा असेल तर ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन जे बसलेले आहेत त्या काँग्रेसला आम्ही सोडलं, हा विचाराचा निर्धार कार होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारा साहेब देवेंद्रजींवर टीका झाली, नरेंद्र मोदी साहेबांवर टीका झाली. मला असं वाटतं की अनैसर्गिक करून, जसं अनैसर्गिक काँग्रेसबरोबर युती झाली तसं अनैसर्गिक भाषण दाखवून ती पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत. आणि त्याच्यामध्ये 80 जागा लढून 60 ठिकाणी आम्ही जिंकलोय. त्याच्यामुळे आम्ही शिक्कामोर्तब करून दाखवलंय की वंदनीय बाळासाहेबांचा विचार नेणारी शिवसेना ही धनुष्यबाणाची आहे आणि त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात. या भाषणात त्यांनी भाजपच्या बूथ संघटन व्यवस्थेचे देखील कौतुक केलं. आपण देखील अशा प्रकारची तयारी केली पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या. याच वेळेला याचं उत्तर मी दिलं ना की असलेली संघटना टिकवणं, असलेले आमदार स्वतःकडे काहीतरी मॉरल सपोर्ट देऊन थांबवणं, ह्याच्यासाठी केलेला तो निर्धार मेळावा होता. तुम्हाला कालच्या निर्धार मेळाव्यातनं 2 गोष्टी आठवल्या असतील की ज्या 2 लोकांवर संशय आहे, की पक्ष सोडून जाऊ शकतात, त्यांची प्रामुख्याने नावं एक AIच्या भाषणामध्ये होतं आणि एक UBTच्या पक्षप्रमुखांच्या भाषणामध्ये होतं. शिवसेना UBTच्या पक्षप्रमुखांच्या भाषणामध्ये पहिलं जे नाव होतं ते चंद्रकांत खैरेंचं होतं आणि AIमध्ये बबनराव घोलपांचं होतं. त्याच्यामुळे ज्यांचा विश्वास व्यासपीठावरच बसलेल्या लोकांमध्ये नाही, कॉन्फिडन्स नाही, त्यांनी दुसऱ्या पक्षाला का टीका करायची? त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. परवा मला कोणीतरी विचारलं ते रत्नागिरीमध्ये येणार आहेत, कोकणामध्ये येणार, आम्ही त्यांचं स्वागत केलं कारण ती लोकशाहीतला एक भाग आहे. पण कालचा एक अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जे विचारानं खचलेले आहेत, जे मानसिकतेनं खचलेले आहेत, जे मतानं खचलेले आहेत, त्यांचं व्यासपीठ पण काल खचलं. तुम्ही बघितलं असेल. म्हणजे सुदैवानं आदित्यजींचं भाषण चालू असताना ते व्यासपीठ जे खचलं त्याच्यामध्ये त्यांना काही इजा झाली नाही, हे अतिशय चांगलं आहे. परंतु नियतीनं हे देखील त्या व्यासपीठावर दाखवलं की तुमचं आता सगळंच खचलेलं आहे, त्याच्यामुळे उगाचच तुम्ही एकनाथ शिंदेंवर टीका करू नका, हे आता नियतीचं म्हणणं बनलेलं आहे. असं देशात राज्याची जी राजधानी आहे मुंबई, तर मराठी आणि अमराठी आवाज पुन्हा सुरू झालेला आहे. म्हणजे काल घाटकोपरमध्ये देखील एका गुजराती कम्युनिटीमध्ये काही जी महाराष्ट्रीयन लोक होती त्यांना परवाचं काही बोललं गेलं, म्हणजे शब्द आपण तर म्हणू शकतो अशा प्रकारचे मराठी आत्मीय गंध आहे तो मच्छी मटण खाते अशा शब्दात असे जे वर्णिंग्स होते, तो राज्य सरकार काही भविष्यामध्ये म्हणजे हा वारंवार या संदर्भामध्ये मराठी भाषेचा मंत्री म्हणून येत्या 8 ते 10 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची आणि पोलीस अधीक्षकांची मी माझ्या स्तरावर बैठक लावतो. याचं कारण असं आहे की शासनानं ऑलरेडी याच्यावर समिती गठीत केलेली आहे. जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत, पोलीस अधीक्षक त्याच्यामध्ये आहेत, नगरपालिका असेल तर CO त्याच्यामध्ये आहे, जिल्हा परिषदेचे CO त्याच्यामध्ये आहेत. असा प्रसंग झाला तर त्यांनी सुमोटो त्याच्यामध्ये लक्ष घातला पाहिजे. आणि आपल्याला सगळ्या भाषांबद्दल आदर आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या सगळ्या भाषांबद्दल आदर आहे. पण याचा अर्थ माझी जी मातृभाषा आहे, माझी जी राजभाषा आहे, याच्यावर जर कोण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल, त्याचा बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या कडक सूचना या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून दिलेला आहे. पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी सोबतच हिंदी भाषा शिकवली जाणार आहे. नवीन अभ्यासक्रम समिती आहे त्याच्यामध्ये ही शिफारस केली गेली कसं बघताय? न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काही नाविन्य उपक्रम अभ्यासक्रमामध्ये राबवायचे त्याच्यातला तो एक भाग असू शकतो. परंतु मराठी देखील शिकवलं जाणार आहे. आणि सगळ्यात आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये दादा भुसे साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत की CBSE पॅटर्नमधला काही भाग हा पहिलीपासून शिकवण्याचा प्राथमिक शिक्षणातला एक उपक्रम ते सुरू करत आहेत. त्याच्यामुळे नक्की नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमधल्या मुलांची संख्या वाढेल. मालवण किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो जवळपास पूर्णत्वाकडे गाडीकडे चाललेला पाहायला मिळतो आहे. नवीन काम राजकोटवरचा या संदर्भात कदाचित 1 मेला या संदर्भातलं उल्लंघन होऊ शकतं का किंवा काय नेमकी पॉलिसी काय? या संदर्भात तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली पाहिजे. परंतु मागच्या वेळी जो दुर्दैवानं प्रकार घडला
तो प्रकार महाराष्ट्राच्या कुठच्याही पुतळ्याच्या बाबतीमध्ये घडू नये या प्रिकॉशन्स घेऊनच पुतळ्याची आता उभारणी होत आहे. आणि 1 मेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुंबईला वेव्ज नावाच्या एका कार्यक्रमासाठी तिथं आहेत. आम्हाला सगळ्या मंत्र्यांना दुपारनंतर तिथं बोलवलं असल्यामुळे तो कार्यक्रम होईल असं मला वाटत नाही. सर, स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या सध्या होत नाही. आता ते प्रकरण कोर्टात आहे. तर यावरती बोलताना मुख्यमंत्री फडणवीस असं म्हणाले की माझ्या हातामध्ये असतं तर उद्याच मी या निवडणुका घेतल्या असतात. ओव्हरऑल सध्याची जर परिस्थिती बघितली सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधली किंवा ज्या काही नगरपालिका जिल्हा परिषदामध्ये ते सरकारकडून आता कशामध्ये काही म्हणजे कोणत्या स्टेप्स घेता येतील? तर निवडणुका झाल्या पाहिजे, ओबीसींचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे, ही भूमिका आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडतोय ना. आणि सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीमध्ये हा विषय असल्यामुळं त्याच्यावर आम्ही बाहेर बोलून देखील उपयोग नाही. जे काही विरोधक सांगतात ते मला असं वाटतं की अभ्यास न करता सांगतात. सुप्रीम कोर्ट सुरू आहे, सुप्रीम कोर्टानंतरच ते होणार. त्याच्यामुळं त्या गोष्टी होत राहतील. परंतु आजच मी आपल्या माध्यमातून वाचलं की प्रत्येक जिल्ह्यामधल्या ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या सरपंच पदाचे आरक्षण काहीतरी आता पुढच्या 15 दिवसामध्ये पडणार आहेत. असं वाटतं की सुरुवात आहे. तो हिंदी शिकवण्याचा जो मुद्दा आहे पहिली चौथीमध्ये त्याला मनसेने या ठिकाणी विरोध केलेला पाहायला मिळतो. आपण मराठी भाषेचे मंत्री आहात त्यामुळे त्यासंदर्भात मनसे चर्चा करणार का आपण? जरा चर्चा करू ना. जसं बँकेच्या वादाच्या बाबतीमध्ये मी स्वतः राजसाहेबांची भेट घेतलेली होती तसं या बाबतीमध्ये जर काही गैरसमज असतील तर भेटून दूर करू. मुंबई अध्यक्षपदासाठी आज असं म्हटलं की बाळासाहेबांचं नाव घेऊन अमित शहानी बनावट शिवसेना स्थापन केलेली आहे. मला असं वाटतं की बनावट शिवसेनेचा अर्थ काय? बनावट शिवसेनेचा अर्थ की जी शिवसेना लोकांनी स्वीकारली नाही ती बनावट शिवसेना. आता कुठची शिवसेना लोकांनी जनतेनं स्वीकारली तर 80 पैकी 60 आमदार ज्या शिवसेनेचे निवडून आले त्यांची निशाणी धनुष्यबाण होती आणि जे बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहेत त्या धनुष्यबाणाला स्वीकारलं. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं असावं की लोकांनी जी स्वीकारली नाही ती शिवसेना ही खरी शिवसेना नाही आणि तरी देखील ती खरी आहे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण ते जनतेच्या कोर्टात गेल्यानंतर नापास झालेत याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे. भाजपच्या मुंबई अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झालेल्या प्रवीण दरेकरांच्या नावाला पक्षातून विरोध असल्याचं देखील म्हणजे तुम्ही देखील मित्रपक्ष आहात. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रत्नागिरीचा जिल्हा प्रमुख जर नेमायचा असेल तर तो आपण भाजपाच्या सल्ल्यानं नेमतो का? तो पक्षाचा नेता आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब निर्णय घेतात. तसं मुंबईचा भाजपाचा प्रदेशाध्यक्ष नेमताना त्यांना काही आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना किंवा आम्हाला कोणाला विचारायची आवश्यकता नाही. त्याच्यावर देवेंद्रजी, चंद्रकांत बावनकुळे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. जो कोण मुंबईचा अध्यक्ष होईल त्याला महायुतीमध्ये बरोबर घेऊन आम्ही काम करू. प्रवीण परदेशींच्या आर्थिक सल्लागार समितीवरती नेमण्यावर सध्या वादळ सुरू झालं पाहिजे हे हस्तक्षेप केल्याचा आरोप केलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी ती कशासाठी नेमलेली पोस्ट आहे ह्याचा अभ्यास काही लोकांनी केला पाहिजे. ती जी पोस्ट आहे ती परकीय गुंतवणूक जी येते बरोबर आहे ती परकीय गुंतवणुकीमध्ये प्रवीण परदेशी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. $1 ट्रिलियन इकॉनॉमी आम्ही जनरेट करतो हे जे आम्ही आश्वासन केंद्र शासनाला दिलेलं आहे, नरेंद्र मोदी साहेबांना दिलेलं आहे, ते आपण काय म्हणतात त्याला अचीव करण्यासाठी ही पदाची नियुक्ती केलेली आहे. याच्यामध्ये कुठं अर्थ खात्याचा संबंध येतो? पण ज्यांनी स्वतः मंत्री असताना कधी स्वतःच्या खात्याचा अभ्यास केला नाही ते आता आम्हाला सल्ले द्यायला लागले. त्यांना ते सगळं चांगलं वाटतंय सध्या. पण आर्थिक सल्लागाराची जी नेमणूक केलेली आहे त्याचा आणि अर्थ खात्याच्या कुठच्याही हस्तक्षेपाचा काही संबंध नाही. धन्यवाद.